अजय वाघमारे. आर्या 11 सांबरे टीमचा हा गोलंदाज पहिला षटक फेकण्यासाठी तयार. P1 चं पहिले षटक हाताळण्याकरिता राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आमच्या युट्यूब कॅमेरा एंड कडून आमच्या समोर कक्षाच्या बाजूने. पुढचा चेंडू हाफ टॅकरचा चेंडू आहे. चेंडूला मात्र शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट कव्हरला खेळून काढलंय. एकदा मात्र मिळते. रनआउटची संधी मिस केले. कारण जर आपण पाहिला रनआउटची विकेट महागडी विकेट स्वस्त्यामध्ये बॅक टू डगआउट झाल्याच्या थोडासा दडपण येतोय टीमवर आणि तो कुठेतरी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं आणि एक धाव सिंगल कंप्लीट केली आणि सिंगलने अकाउंटला सुरुवात करतोय आणवी 11 आर्या 11 सांबरे टीम. कारण टॉस या ठिकाणी जिंकलाय आणवी 11 म्हाळुंगे टीमने. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजी पाचारण केलंय आर्या 11 सांबरे टीमला. आर्या 11 सांबरे टीमचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. P1 चं पहिले षटक हाताळताना म्हाळुंगे टीमचा गोलंदाज अजय वाघमारे. स्ट्राईक वरती फलंदाज. स्ट्राईक रोटेट झाले. अजय बघा अजय टू अजय. अजय नाईक हा फलंदाज आणि अजय वाघमारे हा गोलंदाज आहे. पुढचा चेंडू यस काय घोडीच्या वेगाने फेकलाय चेंडू. जबरदस्त गोल्डन पॉइंटला चेंडू पडल्याच्या नंतर वेगवान चेंडू पाहायला मिळाला. सरळ निघून गेला. किपरच्या दस्तानामध्ये डॉट चेंडूची सांगता होते. धाव संख्या पाहतोय स्कोर कार्ड वर सिंगल. पहिले षटक चालू आहे. काय P1 ला हाताळण्यामध्ये गोलंदाज आपण पाहतोय आणवी 11 म्हाळुंगे टीमचा गोलंदाज अजय वाघमारे. ओव्हर द विकेट मारा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा अजय नाईक स्ट्राईक वरती. हा हाफ टॅकरचा चेंडू उडवून दिला. डीप स्टारला बाउंड्रीच्या बाहेर. हा येतो षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या होते टोटल स्कोर कार्ड वर 7. डीजे बघा एक चेंडू डॉट खाल्याच्या नंतर वापसी केली मित्र म्हणेन फलंदाज अजय नाईक यांनी. आता मात्र थोडस व्हेरिएशन केलंय. टप्पा चेंज केला. वेग किती आहे त्याला महत्व नाही. टप्पा किती अचूक आहे त्याला महत्व आहे. आणि टप्पा मात्र चेंज करताना पाहायला मिळतो गोलंदाज अजय वाघमारे. एका बाजूला अजय नाईक जो फलंदाजी मार्कवर पाहतोय आर्या 11 सांबरे टीम कडून ज्याच्या बॅटच्या पट्ट्यामधून डिप्स केलेला आपण षटकार पाहिला. त्याच्यानंतर कमबॅकिंग केलं गोलंदाज मित्र म्हणेन आणवी 11 म्हाळुंगे टीमचा गोलंदाज अजय वाघमारे यांनी. ओव्हर द विकेट मारा पुन्हा गुलांच्या ट्रॅकवर सज्ज होतोय आमच्या समोर कक्षाच्या बाजूने. ओव्हर द विकेट मारा करतोय. समोर फलंदाज खेळतोय अजय नाईक. अक्षय नाईक यस अक्षय परंतु मिस करतोय चेंडूला. डॉट चेंडूची सांगता होतो. थोडस दडपण देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज अजय. ओहो काय सुर्र जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. जर का आपण विचार केला एक षटकार खाल्याच्या नंतर थोडीशी वापसी केली मित्र म्हणेन गोलंदाज अजय वाघमारे याने. काय सुंदर कमालची गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. P1 च्या षटकामध्ये विकेट प्राप्त केल्याने धावा खर्च केल्या 7 धावा झाल्या स्कोर कार्डवर. P1 चं पहिले षटक समाप्त झालं. अजय वाघमारे याने पहिले षटक हाताळलं होतं. स्वतःवर भरोसा आणि त्या भरोश्यामध्ये थोडासा एक षटकार खाला परंतु खरा उतरला. धावा मात्र खर्च केल्या. बघा षटकार खाल्याच्या नंतर 7 धावा फक्त पहिल्या षटकामध्ये बहाल केल्यात गोलंदाज अजय वाघमारे याने. आणवी 11 म्हाळुंगे टीमचा गोलंदाज. तर स्ट्राईक होते आपण फलंदाज पाहू शकता. एका बाजूला अक्षय नाईक तर दुसऱ्या बाजूला अजय नाईक. गोलंदाजी ट्रॅकवर सूरज पवार. सूरज पवार ज्या वेळेला आम्ही बाईट घेतली होती कर्णधार अजय वाघमारे याची त्याने म्हटलं होतं की जो सूरज पवार आहे तो लेग कटर आहे.
बघूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. P1 दुसरे षटक त्याच्याकडे सोपवलंय. जबाबदारी आहे, ते जबाबदारी पार पाडली जाणार का सूरज पवार. पुढचा चेंडू स्ट्राइक वरती फलंदाज अजय नाईक. सूरज पवार गोलंदाजी ट्रॅक वर. पटका पासलाय, मिक्स खेळलाय. बघूया दोघांच्या मध्ये यस झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय अजय नाईक. बॅक टू द आउट. विकेट क्रमांक 1 डीजे. लागलंय, करंट दिलंय गोलंदाज सूरज पवार यांनी. वन डाऊनला फलंदाज आलाय. इनायत नंबर 3 वर सूरज नाईक आणि 03 तो जर्सी ज्याने परिधान केलाय. इनायत नंबर 3 वर वन डाऊनला फलंदाज आलाय सूरज नाईक. एका बाजूला सूरज पवार, दुसऱ्या बाजूला फलंदाजी मार्कवर आपण फलंदाज पाहू शकता सूरज नाईक. एका बाजूला पवारची पॉवर, तो दूसऱ्या बाजूला इंसाफ करने वाले खिलाड़ी नाईक सूरज नाईक. पुन्हा पटका बसलाय. दुसरा झटका. यस 440 व्होल्टचा झटका बसतोय फलंदाज सूरज नाईक ख्याला डीजे. दादा बाबा, अरे दादा आग लावली की, आणि तिकडे गोलंदाजाने आग लावायला सुरुवात केली. कारण 2 लगातार विकेट आणि डीजे वाले त्याला प्रोत्साहन करतायत. काय खरं नाही. न्यू बॅटर गणेश नाईक. गणेश नाईक. परंतु सूरज पवार दादा, पॉवर तुझी चालायला लागले ह्या मैदानामध्ये. 440 व्होल्टचा करंट दिलंय दोन्ही फलंदाजाला. ऑन द वे हॅट्रिकच्या मार्गावर गोलंदाज आपण पाहू शकता सूरज पवारला. राऊंड विकेट मारा करताना आपण पाहतोय सूरज पवार याला. पहिल्याच थोडस मात्र जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज गणेश नाईक. गणेश नाईक बघूया ऑन द वे हॅट्रिक. हॅट्रिक यस. काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी पाहतोय. जे कॅप्टन मगाशी अजय वाघमारेने म्हटलं होतं की लेफ्ट कटर गुड अँड बेटर. काय अँगल आहे बघा. प्रत्येक चेंडूला जर तुम्ही पाहिला ना तर व्हेरिएशन टाकतोय. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी पाहतोय सूरज पवार यांची. कारण P1 दुसऱ्या षटकाने दुसऱ्या षटकामध्ये काय कमालची गोलंदाजी पाहायला मिळते. गणेश नाईक मात्र चेंडूकडे पाहतच राहतोय. गणेश नाईक बॅक टू बॉलर. यस नो यस नो यस नो चाललं होतं. कॉलिंग मिस कॉलिंग जर झाली असती तर गणेशला किंवा त्याचा साथी फलंदाज आहे त्याला माघारी यावं लागलं असतं. परंतु काय कमालची गोलंदाजी, आपल्यातून गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सूरज पवार याची. कारण आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केल्या, धावा खर्च केल्या 0. गोलंदाज तो हीरो. क्या बात है, कमाल की गेंदबाजी दादा, बहुत ही बढ़िया लाजवाब गेंदबाजी. लेग कटर. काय गोलंदाजी आहे सूरज पवार याची. पुढचा चेंडू अन्वी 11 म्हाळुंगे टीमचा हा गोलंदाज. ओ हो चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. जोपर्यंत कनेक्शन नाही आहे तोपर्यंत रिॲक्शन नाही आहे. डॉट चेंडूची सांगता होते आणि कुठेतरी दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय तो आर्या 11 सांबरे टीमच्या फलंदाजावर. कारण 1 बाद, धाव संख्या फक्त 7. सॉरी 2 बाद, लगातार 2 विकेट घेतल्यात आणि 7 धावा. आणि विकेट प्राप्त करणारा गोलंदाज आहे सूरज पवार की त्याने 2 विकेट प्राप्त केल्यात धरणे गुरुजी सर. आणि आतापर्यंत धावा 0 खर्च केल्यात. महागाईचा जमाना, कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते. बघूया मिडन ओव्हर आणि विकेट तर मिळाल्यात. मिडन ओव्हर जर पडली तर हा सुद्धा रेकॉर्ड. परंतु नाही, शॉर्ट फाईनला चेंडू खेळून काय डिप्स खेळला जातोय
असं वाटतं शॉट फाईनला येतोय का, परंतु डिस्कवरला चेंडू जातोय ऑन द कार्पेट. सिंगलला डबल कन्वर्ट केले. भाग मिल्का भाग हे 2 रन आम्ही प्राप्त करणे, या 2 धाव प्राप्त केल्या जात आहेत आणि 2 धावने धाव संख्या होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 2 विकेट बॅक टू डगआउट झाल्यात. धावा झाल्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 9 धाव संख्या झाल्या स्कोर कार्डवर. 2 बाद 9. अणवी 11 माळुंगे दरम्यान आर्या 11 सांबरी टीमला मात्र फार मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिलाय. करायचं तर ह्या गोलंदाजाचं काय करायचं. जास्त टाइमपास नको मित्रांनो. सैराट टाइमपासला निघून गेला, सैराटाला फेमस झाला. त्या सैराटाप्रमाणे तुम्हाला मैदानामध्ये जास्त लवकरात लवकर सामने उरकवायचे आहेत. टाइमपास मध्ये काय होत नाही मित्रांनो. कारण 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या स्कोर कार्डवर फक्त 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहू शकता आर्या 11 सांबरे टीमच्या स्कोर कार्डवर 9. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. P1 ची 2 P2 चा दुसरा षटक ज्याने हाताळला होता. असा गोलंदाज आपण पाहिला की त्यांनी दावा खर्च केला फक्त 2 आणि 2 विकेट प्राप्त केला सूरज पवारला. बॉलर नेम हिराजी काष्टे सरपंच. हिराजी काष्टे आम्ही जवळून ओळखतोय. एक चांगला गुणवंत खेळाडू आहे हिराजी काष्टे. कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. राउंड विकेट मारा करतोय की ओव्हर द विकेट मारा करतोय. हिरामण काष्टे तिसरे षटक हाताळण्यासाठी तयार. 9 धावा झाल्या स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू हिराजी काष्टे. हा चेंडू मात्र सोडून देतोय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला हिराजी काष्टे कडून. एक जबरदस्त पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. दडपण पाहायला मिळतोय सांबरे टीमवर. जर का आपण विचार केला आर्या 11 सांबरे टीमचा तर कुठेतरी बांधून ठेवलंय. पायामध्ये बेड्या टाकल्यात. सुरेख फटका. कव्हरला मिस. कव्हरला फाडलं. कव्हरला चिरलंय. दादा कव्हरवर भरोसा, लवरवर नाही. कधी स्कूटीवर कधी बुलेटवर, परंतु कव्हरला चिरलंय. सिंगल धाव संख्या आणि सिंगल धाव संख्या जाऊन बसते डबल फिगर. 10च्या घरात. 2 बाद 10. तिसरे षटक चालू आहे आणि तिसरे षटक हाताळताना पाहायला मिळतो गोलंदाज हिराजी काष्टे. मॅन फ्रॉम खैरवाडी. ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना सातत्याने ह्या खेळाडूला आपण पाहिलाय. हिराजी काष्टे याला खैरवाडी टीम कडून फटका बसला. झे टिपण्याचा प्रयत्न. झे टिपला जातोय. फलंदाज बाद होणार. विकेट क्रमांक 3. धावा झाल्या 10. डीजे सूरज पवार. सूरज दादा टीम फार मोठ्या संकटात सापडले. आर्या 11 सांबरे टीम. धर्माजी वाघमारे न्यू बॅटर. 3 बाद 10 अशी धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. जर आपण विचार केला फार मोठ्या भवऱ्यामध्ये सापडले. फार मोठ्या भवंडरमध्ये सापडले. टीम फार मोठ्या वादळामध्ये सापडले आर्या 11 सांबरे टीम. पुढचा चेंडू हिराजी काष्टे. चेंडू मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आहे. यस वाईटचा इशारा आमच्याकडे येतोय. अतिरिक्त धावणे भर पडली जाते. धाव संख्या नेल्सन आकडा पण पाहायला मिळतो. 11 आकडा धाव संख्या होते. 3 बाद 11 अशी धाव संख्या होते स्कोर कार्डवर आपण पाहू शकता आर्या 11 सांबरे टीमची. पुढचा चेंडू हिराजी काष्टे. हापट्याकरता चेंडू आहे. सरळ चेंडूला मात्र शॉर्ट फाईनला खेळून काढलाय. जातो सरळ लॉंग शॉट थर्ड मॅनला निघून. हा येतोय चौकार. नशिबाचा मिळालेला चौकार. नशीब खराब क्या करेगा बिचारा अशोक शराब. चौकार मिळतोय आणि चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या होते टोटल 15. डीजे
झाल्यात. तिसरे षटक नाही 15 आहेत ना. पुन्हा वाईट बॉल. सोळा धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू ऐक्रोदोलान खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. वारंवार वार खाली केला जातोय. तर डावखुरा फलंदाज आहे. पुढचा चेंडू. ओहो बघा जणू असं वाटत होतं क्रिकेटला जणू काही फुटबॉल सारखा खेळण्याचा प्रयत्न करतोय. कधी पायाने कधी डोक्याने. या लेग बायचा इशारा आमच्याकडे येतोय. अतिरिक्त धाव नक्कीच लेग बायची मिळते आणि धाव संख्या होते टोटल स्कोर कार्ड वर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 विकेट बॅक टू बॅक आउट आणि धावा झाला स्कोर कार्ड वर 17 इज अ डेंजर आकडा. 17 खतरा 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 खतरे की घड़ी किसके तरफ, क्योंकि 17 कहा जाता है डेंजर आंकड़ा, लेकिन डेंजर आंकड़ा किसके लिए, गेंदबाज या बल्लेबाज के लिए, क्योंकि 12 गेंदों का खेल बचा है. 18 गेंदों का खेल खत्म. 18 गेंदों में 17 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर. आने वाले 12 गेंदों के ऊपर नंबर कितने आएंगे. सूरज पवार का पावर चल रहा है इस मैदान के ऊपर. देखा जाए अगर सूरज है ना तो अब रात को भी हमें सूरज नजर आने लगा है. चांद जो डूब चुका है, सूरज निकल रहा है, लेकिन ये सूरज का शानदार या वापसी, क्योंकि पहला ओवर उन्होंने फेंका था, सिर्फ 2 रन देकर 2 विकेट छटकाए थे. बहुत ही अच्छा गेंदबाजी सूरज पवार के द्वारा. नीचे दूसरा टीम की तरफ से चौथा ओवर फेंकने के लिए गेंदबाज सूरज पवार, लेफ्ट कटर. जो लेफ्ट हैंड गेंदबाज होते हैं ना, वो बड़े डेंजर गेंदबाज होते हैं, खतरनाक गेंदबाज होते हैं. लेकिन देखिए ये भी लेफ्टी और ये भी लेफ्टी, यानी कि दोनों ही देखा जाए तो दोनों ही लेफ्ट. लेकिन क्या लेफ्ट का राइट हो जाएगा या एक का दूसरे का करेक्ट कार्यक्रम करेगा सूरज पवार. एक मैंने कहा था ये किसी ना किसी का तो हो जाएगा दैंड, यानी कि करेक्ट कार्यक्रम. फर्नीचर को किया डिस्ट्रॉय, क्लीन बॉल, डंडे गोल. दिनेश नाईक. तो आज जर का आपण विचार केला ना, सूरज पवार काय पॉवरफुल गोलंदाज आहे, पॉवरफुल खेळाडू या मैदानामध्ये आपण पाहतोय. मग अशी अजय वाघमारेने म्हटलं होतं की सूरज पवार नावाचा अस्त्र आमच्या अकाउंट मध्ये जमा आहे, त्याला आम्ही दुसऱ्या षटकासाठी बोलवणार आहोत. आणि काय सूरज पवारची जादू या मैदानामध्ये चालली, कहां रखा जाए, अरे कहां भी रखिए, सूरज पवार का पावर चल रहा है इस मैदान के ऊपर. फील्डर को ज्यादा मेरे ख्याल से यहां से वहां हिलाने की जरूरत नहीं पड़ेगी हिराजी काष्टे सर, क्योंकि सूरज पवार का पावर चल रहा है इस मैदान के ऊपर. लेफ्ट हैंड गेंदबाज है जरूर, राइटी बल्लेबाज. ओहो, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, जाना था जापान तो पहुंच गया चीन. ये भी गेंद गई डॉट 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 डॉट. दबाव दबाव और दबाव, डर 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 और डरा रहा है गेंदबाज. गब्बर, कमबैक गब्बर.
अगली गेंद, गब्बर की तरह गेंदबाजी है, देखिए कमाल की गेंदबाजी है। हाँ, ये तो लेग बाइस का इशारा आएगा, शायद यस बाइस का इशारा आएगा। टोटल यस 18 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। सिर्फ अभी तक काफी देर के बाद एक रन छूट चुका है। 17 का खतरा जो था, खतरे की घंटी बज गई थी, क्लीन बोर्ड किया था सूरज पवार ने, लेकिन अब रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 18। बड़े भवंडर में फंस गई है आर्या 11। सामने टीम बार बार डॉट 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 डॉट, क्या करे, बहुत बड़ी तेज हवा की तरह गेंदबाजी कर रहे गेंदबाज सूरज पवार। शानदार गेंदबाजी, जादू भरी गेंदबाजी हमें नजर आ रही है। बल्लेबाज दादा ढूंढोगे तो मिलेगा, इसको लगा डाला तो लाइव झिंगा डाला, लेकिन कब लगाओगे, कब लाइव टीम का बढ़ेगा, तब तक और खत्म। अगली गेंद, ये गेंदबाज है ना, मैंने पहले कहा था गब्बर सिंह की तरह डरा रहा है, बहुत ही अच्छा। ये तो मेरे ख्याल से सूरज पवार, पवार नहीं, ये गब्बर सिंह है। ये देखिए कवर, डीप कवर के एरिया में गेंद को ट्रैवल किया, काफी देर के बाद जरूर मौका मिला है बल्लेबाज को छवा मारने का, मौका मिला, मौके के ऊपर छवा भी मिला। गेंद जा चुकी है बाउंड्री के बाहर, 4 रन के लिए छवा काफी देर के बाद मिल चुका है और कुल टोटल बन जाएंगे स्कोर कार्ड के ऊपर 22। डबल दुक्की डीजे ठॉक। डीप कवर के एरिया में गेंद को बिल्कुल फील्डर के सर के ऊपर से मारा छवा, चौबे के साथ 22 का अगला डबल दुक्की आ चुके स्कोर कार्ड के ऊपर सूरज पवार की अगली गेंद। ओ आगे आगे डांसिंग डाउन टू विकेट, लेकिन गेंद बल्ले का कांटेक्ट नहीं हो रहा है, तथा कांटेक्ट करने के लिए बैलेंस होना जरूरी। लेकिन चौथा ओवर खत्म, 4 ओवर का खेल खत्म, 22 का आंकड़ा आर्या 11 सामरी इनके स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है। 22 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। आने वाले 6 गेंदे डेथ ओवर आखिरी ओवर, आखिरी ओवर का भागदौड़, किसकी तरफ सौंपेंगे कप्तान अन्वी 11 महाड़ूंगे टीम का कप्तान। देखिए सूरज पवार की गेंदबाजी का हम लोग जरूर बताना चाहेंगे। पहला ओवर उन्होंने फेंका था, 2 विकेट प्राप्त किए थे और 2 रन खर्च किए थे, और जो चौथा ओवर उन्होंने फेंका लगभग 5 रन खर्च किए और 1 विकेट प्राप्त किया। क्या शानदार गेंदबाजी। टोटल 2 ओवर 6 रन और 3 विकेट और 10 गेंदे उनमें से डॉट। क्या कमाल की गेंदबाजी है सूरज पवार की। देखिए एक गेंद के ऊपर 2 रन और एक गेंद के ऊपर चौवा, और मिसफील्ड की वजह से वो चौवा मिला। नसीब खराब था, नसीब अगर खराब चले तो दादा कोई भी शेर बन सकता है। आखिरी ओवर का भागदौड़ संभालने के लिए गेंदबाज विराज। नाम बड़ा काम बड़ा होना चाहिए, नाम से कुछ नहीं काम से पता चल जाता है कि नाम बड़ा काम बड़ा। क्या ये आखिरी डेथ ओवर का स्पेशलिस्ट इनकाउंटर विराज को बुलाया है जरूर। क्या विराज अच्छी तरह से क्या अपना काम पूरा करेंगे, जो भार सौंपा है कप्तान ने, जो सूरज पवार ने कामगिरी की इस मैदान के ऊपर, चमक गए, दिन रात में भी चमक नजर आई सूरज के द्वारा। अब आखिरी ओवर डेथ ओवर का स्पेशलिस्ट इनकाउंटर विराज आ चुका है। 22 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली 6 गेंदे के ऊपर नंबर कितने आएंगे? ओ ये देखिए लॉन्ग स्टॉप, थर्ड मैन बाउंड्री की तरफ गेंद भाग चुकी है। पिछला दरवाजा था खुला, पिछले दरवाजे से चोरी हो गई और ये 4 रन मिले, चौवा मिला। डीजे टॉक।
खादा, चोर भाग गया, 54 मिला, 4 रनों की चोरी, 26 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। विराज की अगली गेंद, ओह ये शानदार रफाड़ा मारा, गेंद जाएगी डीप पैनिक बाउंड्री के बाहर, दमदार करारा 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 आर पार षटकार। याच्यानंतर होणारा सामना शिवम 11 बामन सुर्वे दरम्यान आई करंजाई ओमटे, दोन्ही संघाच्या संघाला विनंती आहे की आपण टॉस बॉक्सवर यायचंय। इनिंग संपली। कृपया ज्या टीमचे बॅनर लागले नसतील त्याने बॅनर लावून घ्यायचे आहेत। आमच्या आयोजक कमिटीची तुम्हाला विनंती आहे, या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक भगवानजी नाईक साहेब यांची तुम्हाला विनंती असणार आहे की ज्या टीमचे बॅनर लागले नाही आहेत त्याने लावून घ्यायचे आहेत। यस, डाउन द लेग साइड, इट इज वाइड बॉल। गणेश नाइक एक चांगली फलंदाजी करतोय। अगर गणेश नाइक की हम लोग बात करें तो देखिए चौबा भी मिल चुका है, उनके बल्ले से छगा भी मिल चुका है। दिनेश नाइक, विराज की अगली गेंद दिनेश नाइक के लिए। ओहो ये देखिए बिल्कुल बैकवर्ड डीप पॉइंट की तरफ गेंद को खेला है, सिंगल का डबल कन्वर्ट किया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, दूसरा रन मिल चुका है। दो रनों के साथ कुल टोटल बन जाएंगे स्कोर कार्ड के पर 35 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। 35 का आंकड़ा, जैसा हमें लग रहा था भवंडर में टीम फंस चुकी है, बाहर कौन निकालेगा। और ये देखिए कमाल की गेंदबाजी फेंकी और ये डायरेक्ट गेट विकेट जाएगा, बैक टू द आउट, सुसाइड, सरेंडर किया। क्या जरूरत थी क्या? मुझे लग रहा है जरूरत नहीं थी, लेकिन जो रन आउट का विकेट, बैक टू द आउट दीजिए। ऐकायला मिळत आहे त्यावेळेला खरोखरच जबरदस्त धून आपण ऐकतोय। बॅटर नेम रवींद्र नाईक, गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता विराज, गेंदबाज के मार्ग पर विराज, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और ये विकेट शायद क्या हुआ, टांगा पलटी घोड़ा फरार। 1 रन मिलेगा, 1 रन मिलेगा। हाँ ये देखिए एक दूसरे का खुजली, सर खुजा रहे, खुजाओ दादा खुजाओ, रात है तभी तो आगे बात है। और 1 रन मिला, टोटल बन जाएंगे स्कोर कार्ड के ऊपर 36। विराज की अगली गेंद, ओ ये देखिए निगाह कहां, निशान है कहां, पहला इनिंग समाप्त और टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन बन चुके हैं 36। 37 रनों की जरूरत। इसके बाद होने वाला मुकाबला रहेगा शिवम 11 बामन सुर्वे बनाम आई करंजाई उमटे। दोनों कप्तान को गुजारिश है कि टॉस बॉक्स के ऊपर जाइए। उमटे टीम आपण यस काय बदल असेल तो करायचा करून घ्यायचा। बामन सुर्वे टीम आणि उमटे टीम आपण टॉस बॉक्स वरती जायचंय। नेक्स्ट आवाज
एक सुमधुर आवाज आपल्या समोर येणार आहे. सन्माननीय निनादजी कदम सर यांचा आवाज आपण ऐकणार आहात. निशांतजी पाटील सर, आपण टॉक्स बॉक्स वरती जायचंय. नेक्स्ट आवाज आपल्या समोर येतोय, कदम सर यांचा आवाज असणार आहे. तोपर्यंत थोडासा घेतोय आम्ही ब्रेक. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन चला लगेच या. बामणसुरे आणि उमटे दोन्ही संघाचे कॅप्टन. येस, कोण बोलतोय? ठीक आहे, बामणसुरे संघाचा कॉल असेल आणि टॉस दाखवू नका त्यांना. हेड इज कॉल आणि टॉस जिंकलाय बामणसुरे संघ. फक्त निर्णय सांगायचा आहे. प्रथम क्षेत्ररक्षण असेल. 2 मिनिटात तुम्हाला निर्णय सांगतो. आयकॉनला विचार लागेल. ठीक आहे, आपली स्पर्धा आहे म्हणून अलाउ करतोय, परंतु जेव्हा आपण प्रोफेशनल स्पर्धा खेळतो तेव्हा टॉसच्या वेळेलाच निर्णय सांगायचा असतो, अदरवाईज पेनल्टी दिली जाते. ही आपली स्पर्धा आहे म्हणून 2 मिनिटात आम्हाला निर्णय कळवायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद निशांत पाटील सर. मैदानाकडे वळूया. मैदानात आपण पाहिलं सामना रंगतोय तो म्हणजेच अन्वी 11 म्हाळुंगे विरुद्ध आर्या 11 सामरी. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिलात. पहिल्या इनिंग मध्ये खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल ते म्हणजेच गोलंदाजांचं वर्चस्व, गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. फलंदाजी करण्यास संघाला विशेष कामगिरी करता आली नाही. धावसंख्या विशेष आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आतापर्यंत आजच्या दिवसात जे सामने आपण पाहिलेत त्यापैकी प्रथम फलंदाजी करताना सर्वात कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा, 37 धावांचं लक्ष आहे. 30 चेंडू 37 धावांचं आव्हान कठीण नाहीये. मात्र जर चांगली गोलंदाजी झाली तर मात्र हे आव्हान नक्कीच कठीण ठरू शकतं. ते म्हणजेच फलंदाजी करण्या संघाला. लो स्कोरिंग मॅच, कमी धावसंख्येचा सामना बराच वेळेला आपण अंतिम षटकापर्यंत रंगताना देखील पाहतो. मात्र हे करण्यासाठी आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र कसून गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, तरच हा सामना अंतिम षटकापर्यंत स्ट्राइक वरती आपण पाहतोय फलंदाज अक्षय नॉन सेकंड वर संकेतला. आता पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज गणेश. पहिला चेंडू इथे, पहिला चेंडूवरती एक मोठं अपील आणि पहिला चेंडू मोठा हादरा. पहिला फलंदाज बाद.
योगेश. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज गणेशने विकेटचं खातं खोललंय आणि कोणत्याही गोलंदाजासाठी पहिल्या चेंडू विकेट म्हणजेच ड्रीम स्टार्ट, स्वप्न सुरुवात. पाहूया पुढच्या चेंडूवर न्यू बॅटर विजय वाघमारे काय करते. यावेळेस तोर फुलटॉस चेंडूला दिशा दाखवले, चेंडूला भिरकवले मिड विकेट, सीमा रेषे पार. 6 धावांसाठी. पहिल्या चेंडू विकेट, दुसरा चेंडू आलेल्या नवी फलंदाजाने आपण पाहिलं तर षटकरने आपल्या खेळीला सुरुवात केली आणि दाखवून दिलंय की तिसऱ्या क्रमांकावर मला बढती का देण्यात आलेली आहे, माझ्या संघामध्ये माझं स्थान किती स्ट्रॉंग आहे. पाहूया पुढील चेंडूवरती गोलंदाज गणेश कशा प्रकारे कमबॅक करतोय, कारण पॉवर प्ले तर षटक आहे आणि फलंदाजाने विशेष कामगिरी केली नाहीये, धावांचं पाठबळ नाहीये. मग गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी इथे करावी लागणार आहे. इथे मात्र चांगला चेंडू, यावेळेस टप्पा चूक आणि चांगला वेग आणि त्यातमुळे फलंदाज इथे बीट होतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन चेंडूला खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज बीट झालेला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती इथे आपण षटकार पाहिलात, कारण त्याच पद्धतीचा काहीसा दुसरा चेंडू होता. मात्र फलंदाज तेवढाच चाणाक्ष चालक म्हणावं लागेल, चेंडूला केवळ दिशा दाखवली. एक क्षेत्रक्षण पाहतोय, डीप मिड विकेटला सीमा रेषा तैनात आहे. यावेळेचा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, दुसरी विकेट मिळते, फलंदाज बाद. सेकंड डाऊन. योगेश जवळ पाहिलं तर डीजे योगेश कडून नक्कीच आपल्याला प्रेमाची गाणी ऐकायला मिळत आहेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर पण पाहतोय दीपेश पवार. गणेश आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळेस बॅटची गडागी, चेंडू पाहतोय, जातोय फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक नक्कीच खूप चांगलं इथे आपण पाहतोय, स्वतःला अक्षरशः झोकून दिलं क्षेत्ररक्षकाने. आपल्या संघासाठी निश्चित 2 धावा त्यांनी रोखलेल्या आहेत. एफर्ट्सला दाद द्यावी लागेल मित्रांनो, कारण क्षेत्ररक्षकाला देखील कल्पना आहे धावांचं पाठबळ नाहीये, धावा विशेष नाहीये. सामना आपल्या संघाला जिंकायचा असेल तर प्रत्येक धावेसाठी प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. धावसंख्या झालेली आहे 5 चेंडू अखेरीस 2 गडी बाद, 8 धावा. स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे फलंदाज दीपेश पवार. दोन धावांनी दीपेश नक्कीच आपल्या धावांचं खातं उघडलंय. यावेळेस मात्र एक मोठा फटका, इट्स अ ह्यूज वन, इट्स अ बिग वन. चेंडू जातो स्क्वेअर लेग, सीमा रेषे पार येतोय, उत्तुंग असा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर पण पाहतो असं वाटलं होतं हे षटक कंजूस षटक पाहायला मिळेल, मात्र अंतिम चेंडूवर आलेल्या षटकाराने असं म्हणावं लागेल संमिश्र षटकाची सांगता झाली. कारण या षटकात 2 विकेट जरी घेतल्या असल्या गोलंदाजाने तरीही या षटकात तब्बल 14 धावा खर्च केलेत.
आता मात्र इक्वेशन म्हणून पाहिलं तर 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच 23 धावांची. पॉवर प्लेचं दुसरं षटक महत्वपूर्ण षटक आहे. या षटकात जर एक कंजूस षटक हे आलं तर मात्र सामन्यात रंगत पुन्हा एकदा निर्माण होऊ शकते. गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करू शकतो, कारण विकेट्स घेणं आणि त्याबरोबर धावा रोखणं या दोन्ही गोष्टी कराव्या लागतील. त्या म्हणजेच गोलंदाजाला इथे पण पाहतो एक क्षेत्ररक्षक म्हणून पाहतो जो शॉर्ट फाईन लेगला तैनात होता, ज्याने बाउंड्री नक्कीच आपल्या संघासाठी रोखली. तो मात्र इंजर्ड झालेला पण पाहतोय. त्याच्या ठिकाणी नवीन क्षेत्ररक्षक याचा सबस्टिट्यूट म्हणून संतोष मैदानात इथे प्रवेश करतोय. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं महत्वपूर्ण षटक घेऊन येतोय गोलंदाज दिनेश नाईक. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली या षटका दरम्यान 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात आहे. एक क्षेत्ररक्षक म्हणून पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात आहे. दुसरा क्षेत्ररक्षक म्हणून पाहिलं तर लॉंग ऑनला तैनात आहे आणि एक क्षेत्ररक्षक म्हणून पाहिलं तर डीप मिड विकेटला तैनात आहे. बाकी क्षेत्ररक्षक म्हणून पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन आपण पाहतोय. इथे मात्र एक मोठा फटका. पहिल्या चेंडूवरती फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. मुन्ना डीचे ऑपरेटर नक्कीच आपल्याला वेळोवेळी बदललेल्या पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला चेंडू. या चेंडूला सरळ गोलंदाजच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज आपला फॉलो थ्रू चेंडूला फील्ड करतोय. कोणतीही धाव घेण्याचा इथे प्रयत्न होत नाहीये. धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या एकूण झालेली आहे ती म्हणजेच 20 धावा. 22 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजी करणारा संघ या सामन्यात पूर्णतः डॉमिनन्स दाखवतोय आपला. मग फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल, विकेट नक्कीच गेल्यात. मात्र प्रथम गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी कमी धावसंख्येवर रोखलं आणि त्यानंतर धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत पण पाहिले तर 8 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावर 20 धावा लागल्यात. त्यामुळे चांगल्या धाव सरासरीने धावा येत आहेत. 3 मोठे फटके देखील त्या दरम्यान आपण पाहिलेत. यावेळेसचा फटका मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बाद. 3rd विकेट डाऊन. फलंदाज आपण पाहतोय न्यू बॅटर नयन वाघमारे फलंदाजीसाठी येतोय. जर्सी क्रमांक 24 परिधान केला खेळाडू. आपण पाहतोय षटकार लगवल्यानंतर चेंडू निर्धाव आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नात फलंदाज संकेत बाद झालेला आपण पाहिलं. अजून एक विकेट इथे जाण्याची शक्यता. सलग 2 चेंडू ती 2 विकेट प्राप्त करतोय गोलंदाज. डीजेला पुन्हा एकदा संधी. सौरभ इथे आपण पाहतोय सलग 2 चेंडू ती 2 विकेट गेलेले आहेत. आणि आता आपण पाहिलं तर फलंदाज आणि कर्णधार स्वतः अजय वाघमारे
मैदानात उपस्थित होतोय. 6व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 20 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 17 धावांची. यावेळेस हॅट्रिक नक्कीच होत नाहीये. हॅट्रिक उंबरठ्यावर होता तो म्हणजेच गोलंदाज 1 धाव मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल गोलंदाज दिनेशने इथे कमबॅक करून दाखवलंय. धावसंख्येवर रोख लावले. त्याचबरोबर 2 फलंदाजांना देखील त्याने बाद केले. कुठेतरी गोलंदाजी करणारा संघ गोलंदाज प्रयत्नशील आहेत आपल्या गोलंदाजीच्या बळावरती या सामन्यात कमबॅक करण्यासाठी आणि त्याचबरोबर हा सामना जिंकण्याचा उद्देश त्यांचा आपला पाहायला मिळते. यावेळेस यॉर्करचा चेंडूला खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल खोदून काढलं. इथे 1 धाव मिळेल. शॉर्ट मिड विकेटला जोपर्यंत चेंडू फील्ड होतो इथे 1 धाव मिळते. 1 धावांनी या दुसऱ्या षटकाची सांगता होते. धावसंख्या एकूण झाली ती म्हणजेच 4 गडी बाद 22 धावा. 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. आता उर्वरित 3 षटका 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 15 धावांची. ताडवागळे संघाचा विशाल नाईक जर इथे उपस्थित असेल, ताडवागळे संघाचा विशाल नाईक, तर आपण इथे पॅव्हलियन मध्ये येऊन रुपेश नाईक यांच्याशी संपर्क साधायचा आहे. विशाल नाईक ताडवागळे संघाचा आपण इथे पॅव्हलियन मध्ये यायचंय. रुपेश नाईक आपली वाट पाहत आहेत. पहिल्या षटकात आल्या 14 धावा. दुसऱ्या षटकात आल्या 8 धावा. 18 चेंडू 15 धावांची आवश्यकता. एक कंजूस षटक येऊन या सामन्यात रंगत निर्माण होणार का, की या षटकात चांगली फटकेबाजी करून धावांचं अंतर कमी केलं जाणार आणि विजयाच्या दिशेने अग्रेसर होणार तो म्हणजेच फलंदाजी करणारा संघ अन्वी 11 म्हाळुंगे हा संघ हे पाहायचंय. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज आकाश नाईक. आकाशवरती नक्कीच एक मोठी जबाबदारी असेल, कारण आपण पाहिलं तर चांगल्या धावगतीने धावा जमवल्या जात आहेत. 2 षटकामध्ये 22 धावा. जर धावगतीचा विचार केला, रनरेटचा विचार केला तर 11च्या सरासरीने धावा येत आहेत. धावांचा पाठलाग योग्य रीतीने केला जातो असंच म्हणावं लागेल. तो म्हणजेच अन्वी 11 म्हाळुंगे या संघाकडून. 18 चेंडू 15 धावांची आवश्यकता असं इक्वेशन आहे. क्षेत्रक्षणात बदल केला जातोय. सूचना असेल प्रत्येक संघाला की आपण जास्त वेळ वाया घालवू नये, कारण अजूनही बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत मित्रांनो. हा 4था सामना आपण पाहतोय. त्यानंतरही आपल्याला आजच्या दिवसात एकूण 6 सामने खेळवायचे आहेत. आकाश नाईक आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लागण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि एक चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. निशांत सर आपण पाहिलं तर या विकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोलंदाजाचा अचूक टप्पा, त्याचबरोबर स्लो रनतोयचा चेंडू आणि हरवपणे चेंडूवरती बोटं फिरवती. थोडासा लेक्केट स्वरूपाचा चेंडू टाकला होता आणि फलंदाजाने तो चेंडू रीड केला नाही. मोठा फटका लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान मिड विकेटला एक चांगला झेल पकडला गेला. बाद होणारा फलंदाज आपण पाहिला तर 4थ्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद झालेला आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय. 5 फलंदाज माफ करा बाद झालेले आहेत. म्हणजेच निम्मा संघ गारद झालेला आहे. कुठेतरी जिथे धावांचा बाटला केला जातोय तिथे गोलंदाजी करणारा संघ देखील दाखवून देतोय की अजूनही सामना आम्ही सोडलेला नाहीये. अंतिम चेंडूपर्यंत आम्ही लढवय्या प्रवृत्तीनेच हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. जर आपण पाहिलं तर पहिल्या दिनच्या खेळानंतर बऱ्याच लोकांना वाटलं असेल की हा सामना 2 ते 3 षटकामध्ये संपवला जाईल, कारण धावांचं आव्हान जास्त नाही. 37 धावांचं आव्हान आहे. बऱ्याच लोकांच्या तोंडातून माफक आव्हान असेही शब्द आले होते. मात्र जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात झाली तर चुरस नक्कीच निर्माण होऊ शकते असं मी म्हटलं होतं. त्या दरम्यान पहिल्या चेंडूवरती कल्पकता दाखवण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती जेव्हा फलंदाज युवसीचा फटका लागवण्याचा प्रयत्न करतो, मला वाटतं माझ्या समेत आपण सर्वांना देखील
ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलची आठवण येत असेल, कारण तो देखील पहिल्या चेंडूवरती देखील मोठे फटके लगावून आपल्या खेळीला सुरुवात करतो. इथे मात्र चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागेल, कारण आता जे इक्वेशन आपण पाहिलं तर 16 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस फटका, यावेळेस मात्र अप्रतिम टायमिंग, अप्रतिम प्लेसमेंट. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेपार. 6 धावांसाठी. या षटकात नक्कीच फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असेल आणि गोलंदाजाला विचार करण्यास भाग पडलाय, ते म्हणजे फलंदाज हिराजी काष्टे. यावेळेस पुन्हा एकदा रिओसीचा फटका. इथे मात्र स्लिपचा क्षेत्ररक्षक चूक करतोय, त्याच्या हातून चेंडू निसटतोय, त्यामुळे जिथे एकही धाव मिळाली नसती तिथे एक चोरटी धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 29 धावा. 14 चेंडू आणि 8 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळते. षटकानंतर पण पाहिलं चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी झालेलं पाहायला मिळते. बराच कमी वेळेला आपण असं चित्र पाहतो धरणे गुरुजी, जिथे चेंडूंची संख्या जास्त आणि धावांची संख्या, धावांचा पाठलाग करताना कमी आपल्याला पाहायला मिळते. मात्र हे शक्य झाले या सामन्यात, कारण पहिल्या सत्रामध्ये प्रभावी मारा गोलंदाजांचा आणि दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करताना चांगली फटकेबाजी म्हणावी लागेल ती म्हणजेच फलंदाजांची. यावेळेसचा चेंडू नक्की चांगला चेंडू. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. आता मात्र 13 चेंडू आणि 8 धावा. जर पाहिलं आपण तर आधुनिक क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर एक मोठा फटका आणि विजयाच्या उंबरठ्याजवळ असेल तो म्हणजेच अन्वी 11 म्हाळुंगी हा संघ. मात्र काही प्रभावी मारा पाहायला मिळणार का हा देखील पाहायचंय. फलंदाजाला पण पाहिलं तर ज्या पद्धतीत त्याचा स्टान्स आपल्याला पाहायला मिळतोय, जणू काही या चेंडूवरती मोठा प्रहार बी करणार, हीच त्याची देहबोली आपल्याला सांगून जाते. प्रयत्न नक्कीच केला आणि अप्रतिम फटका. स्टँड एंड दिलं, चेंडू जातो मिड विकेट सीमा रेषेपार. महत्वपूर्ण असा षटकार. षटकारने आपण पाहिलं तर पूर्णतः जे आव्हान आहे ते आवाक्यात आलंय. आता मात्र 12 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 2 धावांची आवश्यकता. या षटकातच या आपल्याला या सामन्याचा निकाल पाहायला मिळणार की पुढच्या षटकात अंतिम षटकापर्यंत सामना जाणार हे पाहायचंय. अक्षय नाईक आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. या सामन्यात पूर्णतः डॉमिनन्स वर्चस्व पाहायला मिळालं. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सर्वच गोष्टींमध्ये, ते म्हणजेच अन्वी 11 म्हाळुंगी या संघाचं. आणि आता मात्र प्रभावाच्या छायेत आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच आर्य 11 सामरी हा संघ. चला सामन्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो. स्ट्राइक वरती आपण पाहतोय फलंदाज हिराजी काष्टे. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे, कारण फलंदाज हिराजीला नक्कीच माहिती आहे की आव्हान जास्त नाहीये. या एकेरी धावेने आपण पाहिला स्कोरचा लेवल, दोन्ही संघांची धावसंख्या समान झालेली आहे. विजयी धावेची आवश्यकता, 11 चेंडूंचा खेळ बाकी. या चेंडूवरती
डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे आणि डायरेक्ट हिट जेव्हा जेव्हा होतो मित्रांनो तेव्हा नक्कीच बऱ्याच वेळेला फलंदाज अडचणीत असतात. इथे मात्र फलंदाज सुरक्षितरित्या क्रीजमध्ये दाखल झालाय. हेच आपल्याला उपपंच संकेश ढोले सर सांगतायत. मुख्य पंचाच्या भूमिकेत या सामन्यासाठी आपण पाहतोय सन्माननीय राजेश पाटील सर, तर उपपंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय ते म्हणजे सन्माननीय संकेश ढोले सर यांना. You miss, I will be definitely hit. Proper Yorker चेंडू उजवी अष्टी विखुरली जाते. फलंदाज बाद. साठी 9 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. न्यू बॅटर नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलाय सूरज पवार. जर्सी क्रमांक 77 परिधान केला खेळाडू आपण पाहतोय. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर भारतीय संघातील शुभमन गिल याचा जर्सी क्रमांक देखील 77 पाहायला मिळतो. नक्की त्याचा फॅन असावा. सूरज पवार एक अष्टपैलू खेळाडू आहे. या सामन्यात त्याचा प्रभावी मारा आपण पाहिला होता, ज्याने 2 षटकं केली होती, ज्यामध्ये 6 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट प्राप्त केल्या होत्या. तब्बल 10 चेंडू जे निर्धाव टाकले होते, डॉट बॉल टाकले होते, तो सूरज पवार आपण पाहतो आता स्ट्राईकवर आहे. इथे मात्र गोलंदाज मात्र प्रभावी मारा करतोय. या षटकात जरी 1 धाव जिंकण्यासाठी हवी असेल तरी मी ती देणार नाही, याच उद्देशाने त्याची गोलंदाजी इथे सुरू आहे. कारण या 4 चेंडूमध्ये त्याने 1च धाव खर्च केले आणि 1 विकेट देखील प्राप्त केले. 8 चेंडू आणि विजयी धावेची आवश्यकता. इथे मात्र विजयी धाव घेतली जाते. अशा प्रकारे हा सामना जिंकलाय तो म्हणजेच अन्वी 11 म्हाळुंगे या संघाने. आणि या सामन्यातील सामन्याचं मानकरी नो डाऊट 2 षटकांचा स्पेल करणारा, राज्यामध्ये 10 चेंडू डॉट टाकून 6 धावा खर्च करत 3 विकेट प्राप्त करणारा सूरज पवार हा गोलंदाज ठरतोय सामनावीराचा मानकरी. सन्माननीय विठ्ठल नाईक यांना विनंती आहे की आपण पुढे यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण सामनाचा किताब देऊन सूरज पवार या खेळाडूला सन्मानित करायचंय. अन्वी 11 म्हाळुंगे संघाचा सूरज